सांगितले. त्यानंतर आहे सार्वजनिक उपक्रम समिती, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, कमिटी ऑन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. कमिटी ऑन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हे पीएसयू वर काम करते. पीएसयू म्हणजे काय असतं? सार्वजनिक उपक्रम, सरकारच्या कंपन्या. मग या ज्या सरकारच्या कंपन्या आहे तर त्याचं काम व्यवस्थित चालू आहे का नाही ते चेक करण्याचं याचं काम असते. किंवा बघा कॅगचा जो रिपोर्ट असतो सरकारी कंपन्यांवरचं त्याचं परीक्षण करणे, सरकारी कंपन्यांचं काम कसं चालू आहे त्यावर लक्ष देणे, त्याचा अहवाल बनवणे, संसदेला तो अहवाल सबमिट करणे, हे महत्वाचं काम ही समिती करत असते. ही समितीची स्थापना कधी झालेली आहे? 1964 ला झाली आहे. कोणत्या समितीच्या शिफारसीवरून? लक्षात घ्या, कृष्ण मेनन समितीच्या शिफारसीवरून याची स्थापना झाली. बाकी याच्या तरतुदी ह्या लोकलेखा समिती सारख्याच आहे. यामध्ये सुद्धा 22 सदस्य आहेत, 15 सदस्य लोकसभेचे आहेत, 7 सदस्य राज्यसभेचेच आहेत. इथले सुद्धा जे सदस्य निवडून आले त्यांचा कार्यकाळ सुद्धा 1 वर्ष आहे. जे सदस्य निवडून येतात ते सेम एकल संक्रमणीय पद्धतीनेच निवडून येत आहे. या समितीमध्ये सुद्धा मंत्री सदस्य बनू शकत नाही. लक्षात घ्या, संसदेच्या कोणत्याच समितीत मंत्री सदस्य बनू शकत नाही. त्यामुळे मंत्री इथेही सदस्य नसतो. आणि प्रथेनुसार या सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष हा लोकसभेमधला खासदार असतो. तो सत्ताधारी अपोजिशनचं क्लिअर नाहीये, पण लोकसभेचा खासदार या ठिकाणी सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष बनतो.